24 आणि 25 मार्चला बँक कर्मचारी संपावर विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवण्याची मागणी. जुन्या निकामी बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणानंतर जाग. 72 शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढण्याचा निर्णय. तुकाराम बीजसाठी पीएमपीएल प्रशासन देखील सज्ज. तुकाराम बीज निमित्त देहूसाठी सोडण्यात येणार जादा बसेस. देहू गावासाठी पीएमपीएल सोडणार 30 जादा बसेस. पुण्यातील जलवाहिन्यांची तपासणी रोबोद्वारे होणार. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रयोग सुरू. जुन्या जलवाहिन्यांची तपासणी रोबोच्या माध्यमातून करणार. शेतकऱ्यांनी आंतरपिकातून कमवला लाखोंचा नफा. आंतरपीक म्हणून केली टरबूज पिकाची लागवड. टरबूज पीक 3 महिन्यात येत असल्याने नफाच नफा. पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. शाळेची बस चालवणाऱ्या ड्रायव्हरकडून अत्याचार. पनवेल पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. आळंदीतील म्हातोबाची गावात अफूची शेती करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल. लोणी काळभोर पोलिसांची कारवाई. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट. राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 पार. ब्रह्मपुरी तापमान उच्चांकी 42 अंशांवर. पुणेकरांनो काळजी घ्या. पुणे जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 40 पार. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरुनगरमध्ये. राज्यात असंसर्गजन्य आजारांमध्ये वाढ. उच्च रक्तदाब, मधुमेह, फुफ्फुस विकाराचे रुग्ण वाढले. बदलती आणि आधुनिक जीवनशैलीमुळे आजाराला निमंत्रण. अंतराळवीर सुनीता विल्यम्स अवकाशातून परतणार. स्पेस एक्सकडून क्रू 10 मिशन लॉन्च. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर बुश पृथ्वीवर परतणार. रेल्वेचं आरक्षण सुरू होताच 3 मिनिटाचं फुल. आरक्षण सुरू होताच बुकिंग फुल होत असल्याच्या तक्रारी. रेल्वेचं तिकीट मिळत नसल्याने सुट्टीत गावाला जायचं कसं, प्रवाशांचा प्रश्न. होळीच्या दिवशी मुंबईकरांचा श्वास कोंडला. ऐन धुळवडीच्या दिवशी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब. अंधेरी आणि देवनारची हवा अत्यंत वाईट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.